पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल। सांगली येथे अवैध गॅस रिफिलिंग करणाऱ्या आरोपीस अटक। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई। ज्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी सांगली व अन्य शहरातील अवैध धंदे व कारवाई करत आहेत, त्याचप्रमाणे मिरज शहरांमध्ये वाढते अवैध धंदे हे अजून देखील जोरात सुरू आहे। त्याकरिता मिरज शहर मधील जनतेकडून पोलीस अधीक्षक संदीप घुगे साहेब यांना विनंती करण्यात येते की मिरज शहरातील अवैध धंदे लवकरात लवकर बंद केल्यास मिरज शहराला वाढती गुन्हेगारीला आळा घालण्यात मदत होईल। पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस अवैधरित्या गॅस सिलेंडर वाहतूक व रिफिलिंग करणारे इसमांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते। सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व स्टाफ यांचे एक पथक तयार करून अवैधरित्या गॅस सिलेंडर वाहतूक व रिफिलिंग करणारे इसमांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करण्याकरिता सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे पथकामधील गुंडोपंत दोडकर व सोमनाथ पतंगे यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी मिळाली की सांगली गारपीर चौकाजवळील माने गल्ली काळे प्लॉट येथे वसंत बाळू मोहिते यांचे भाड्याचे खोलीमध्ये वाहिद खतीब हा बेकायदेशीररित्या गॅस सिलेंडरचा साठा करून बेकायदेशीरपणे गॅस रिफिलिंग करून विक्री करत आहे। नमूद पथकाने मिळाले बातमीप्रमाणे गारपीर चौकाजवळील माने गल्ली काळे प्लॉट येथील वसंत मोहिते यांचे भाड्याचे खोलीजवळ जाऊन पाहिले असता सदर ठिकाणी एक इसम थांबलेला दिसला। त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव वाहिद मकसूद खतीब वय 34 वर्षे राहणार खणभाग मसोबा गल्ली सांगली असे सांगितले। तसा त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी सदर खोलीची झडती घेतली असता सदर खोलीमध्ये गॅस सिलेंडर, इलेक्ट्रिक गॅस भरण्याची मोटार व रेग्युलेटर मिळून आले। त्यास सदर मालाबाबत विचारणा केली असता त्याने सदर ठिकाणी बेकायदेशीररित्या गॅस सिलेंडर रिफिलिंग करत असल्याचे सांगितले। लागलीच त्याचे कब्जातील माल पुढील तपास कामी कुमार पाटील पोलीस उपनिरीक्षक यांनी पंचासमक्ष जप्त केला आहे। सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी सांगली शहर पोलीस ठाणेचे ताब्यात देण्यात आला असून याबाबत वरीलप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करीत आहेत।